सकाळी सगळी कामं घरातली उरकून ना निवांत बसलेली आणि माझ्या डोक्यात स्काल्प एवढा खाजवतोय ना, खूप खाज सुटली. आता त्यात काय डॅन्ड्रफ वगैरे नाही आहे किंवा उवा वगैरे नाही आहेत बरं का, तरी पण खाज सुटलेली. म्हणून मम्मीला म्हटलं बघ माझ्या डोक्यात जरा, म्हणून केस सोडून बसली. येऊन माझ्या शेजारी बसली की नंतर तिला काय आठवलं काय माहिती, उठून गेली कपाटापाशी. मला म्हणते बहिणीने घेतलेल्या साड्या, बर्थडेला घेतलेला ड्रेस कुठे. म्हणलं आहे कपाटात, तर जाऊन काढून आणून नाही ना इथं बघत बसली. स्वतःच्या अंगाला लावला ड्रेस. तिला म्हणलं बसत असला तर बघ घालून, तू छान दिसायला आपण फोटो वगैरे काढू. त्यानंतर मग साडी काढून बघितली कशी आहे, कलर काय आहे. कारण की मी जेव्हा फोटो पाठवला त्यात वेगळी दिसत होती साडी आणि आता वेगळी दिसते. दोन्ही पण साड्या खूप छान आहेत, म्हणजे मला दोन्ही पण आवडलेल्या. मम्मीला घेतलं तर म्हणलं कशाला दोन्हीवर टाकायला एक भेटते तेवढं तर समाधान. कारण की मी साड्या काही जास्त घालत नाही. ड्रेस किती पण आणा, सगळे ड्रेस ढापी. साड्यांवर मी नाही एवढं हे करत, कारण की मला साड्या आवडत नाहीत. तरी पण म्हणलं कधी कार्यक्रमाला वगैरे असलं तर असावी, म्हणून मी मम्मीकडनं ही साडी घेतली गुलाबीवाली. तर तिला म्हणलं बघ तुला कुठली आवडते, नाहीतर मला दे. कारण की तिच्याकडे ऑलरेडी 2 साड्या आहेत गुलाबी कलरच्या, 3 साड्या आहेत. त्यामुळे तिला म्हणलं हा इंग्लिश कलर आहे, खूप छान दिसतोय, पार्टीवेअर पण साडी आहे. त्यामुळे ही साडी तू घे आणि ती मला दे. आणि तिला म्हणलं डिझाईन्स वगैरे, ब्लाऊज शिव, लेस वगैरे लावून खूप छान दिसतोय वगैरे. आणि आमची चेष्टा मस्करी चाललेली की आता एन्जॉय कर, आता साड्या बिड्या काय घ्यायचे ते घे, नंतर सोनाली की भेटत नाही वगैरे, असं चेष्टा मस्करी त्याच्याबरोबर मी करत होती. त्यानंतर मग जेवण वगैरे करून लाडूला आणायचं टायमिंग झालेलं होतं. म्हणून मग सियाला चिमटी वगैरे केली. मम्मीला म्हटलं तू चार, मी आवरून जाते लाडूला घ्यायला. आणि झाडं वगैरे सगळी कापलेत ना, त्यामुळे सगळं सुनसान असं मुसहाड रान दिसते सगळं, रस्ता माहिती आहे का. आणि ऊन कसलंय बापरे. त्यामुळं मग तिचं लाडूला टोपी घेतलेली आणि मी सुद्धा तोंडाला बांधून निघालेली होती. गेल्या गेल्या आमच्या मॅडम खेळत होत्या, मला बघितलं की पळत आल्या तोंडाला बांधून सुद्धा. मग काय तिचा डब्बा वगैरे सगळं गोळा केला, दप्तरात ठेवलं. दप्तर मी घेतलं अडकवलं. मग आम्ही नमस्ते वगैरे करून निघालेलो. तेवढं तिला हे पोस्टर दिसले की ही बघा कशी करत बसली, हे बघ ते बघ, मला दाखवत बसली आहे सगळं. आणि आज स्वामींची पालखी आलेली मेढ्यामध्ये, 1 तासभरच थांबणार होती. म्हणून मग लाडूला म्हणलं बाई चल लवकर. मग तिला उचलूनच घेतली आणि आलो पटकन इथं स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. स्वामींचं आले तर त्यांचं दर्शन मी घेणार नाही असं होणारच नाही. ते तर म्हणजे खूप मी मानते स्वामींना माहिती आहे का, त्यामुळं मी स्वामींचं दर्शन घ्यायला आली. मग लाडूसुद्धा वर चढून स्वामींचं दर्शन तिनं घेतलं. दर्शन वगैरे घेऊन मग तिनं स्वामींच्या इथलं फुल उचललेलं होतं वर चढले तेव्हा. तिला म्हणलं असं नाही करायचं बाळा. मग त्यानंतर ते फुल येऊन मी देवाला ठेवलं. दर्शन वगैरे घेऊन निघालो होतं तेव्हा इथं प्रसाद ते वाटत होते. मग तिथं शिरा आणि राजगिऱ्याचे लाडू देत होते. मग ते घेतलं मी. शियासाठी आणला शिरा, लाडूनं काय खाल्ला नाही, त्यामुळे तो सुद्धा शियानंच खाल्ला संध्याकाळी. मग आता उन्हाळा आहे म्हटल्यावर मिरच्या बघायलाच लागणार चटणीसाठी, भावाला सुद्धा द्यायचे. मग त्याचं रेट काढायला गेलेली. मग म्हणले रेट काढून ये. मग त्यानंतर रेट वगैरे काढून घेतल्यानंतर आम्ही उसाचा रस प्यायला आलो. उसाचा रस पिऊन सुद्धा या मॅडमांना अजून पाहिजे होता. म्हणली ते नाही तर मला चॉकलेट तरी घे. म्हणलं काही नाही भेटणार चल. मग इथं हे पोस्टर लावलेला होता वडापाव वगैरेचा, ते मला दाखवत होती. तिला उचलून घेतली. उचलून घेऊन चालत तेवढ्यात माझी चप्पलच तुटली. नशीब घराच्या जवळच येऊन तुटली. दुपारी आल्यावर त्या दोघींना झोपवलेलं होतं. दोघी झोपल्या की मग संध्याकाळच्याला 4-5 वाजता कलिंगड कापायला घेतलं, खडूसनं आणलेलं आदल्या दिवशी. मग ते खाऊन बसलंच होतं. तेवढ्यात खडूसचा फोन आला की त्यांचे मित्र स्ट्रॉबेरी घेऊन आले. त्यांच्या घरचे स्ट्रॉबेरी आहे बरं का त्यांच्या मित्राच्या. मग ते घेऊन आलेले होते. मग तेच मी रस्त्यावर घ्यायला, त्यांना घर माहीत नव्हतं. रस्ते आले, स्ट्रॉबेरी दिली. मग बुवा म्हणली हे स्ट्रॉबेरी मी घेते, तुझा घरी नाही लाडूला चिकवायसाठी चाललेलं. पण लाडू बघा कशी करते, तिचे बघा. तिचं स्वतःचं काय असलं ना ती देत नाही कोणाला. दुसऱ्यांचं काय असलं की पाहिजे असतं तिला. खूप हुशार आहे. तरी त्यातला एक डबा तिनं दिला. कसं काय दिला तेच आम्हाला कळलं नाही. तशी गोड आहे माझी बा. एक तरी दिलंय. चला आम्ही आता या स्ट्रॉबेरीचं ज्यूस करणार आहे, ते उद्या दाखव.